नमस्कार, शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण तोंडाची चव वाढवणारी तितकीच टेस्टी आणि खमंग आणि बहुगुणी अशी चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे एका पॅन मध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतले। शेंगदाणे छान आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान हे क्रिस्पी होईपर्यंत भाजून झाले की मग ते काढून घ्यायचे आणि त्याच पॅन मध्ये आपल्याला 1 वाटी जवस टाकून घ्यायचा आहे। जवसही आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। जवसामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 असतं। नुसतंच आपण असं जवस खाऊ शकत नाही किंवा फक्त आपण जवसाची चटणी ही नेहमी बनवतो, मात्र तीच चटणी खायला कंटाळा येतो। अशा वेळी अशा पद्धतीने मिक्स चटणी आपण बनवून खाऊ शकतो। जवस छान आपले भाजून झाले की मग 1 टेबलस्पून जिरेही आपल्याला पॅन मध्ये टाकून छान असे भाजून घ्यायचे आहेत। जिऱ्यामुळे ह्या चटणीला छान असा खमंगपणा येतो। जिरे भाजून झाले की 1 टेबलस्पून तेल टाकायचं, त्यामध्ये मुठभर कढीपत्त्याची पाने टाकायची आणि कढीपत्त्याची पाने छान ह्या तेलावरती क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची आहेत। कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं। बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलं जातं की रोज 3 ते 4 पाने कढीपत्त्याची खावीत, मात्र नुसती आपल्याला कढीपत्त्याची पाने रोज खाणं शक्य होत नाही। अशा वेळी आपण अशा पद्धतीने कोणत्याही चटणीमध्ये कढीपत्त्याची पाने टाकून खाऊ शकतो। आता प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जवस आणि जिरे छान असे वाटून घ्यायचे आहेत। आपल्याला हे सर्व वेगवेगळे वाटून घ्यायचं आहे। जवस आणि जिरे वाटून झाले की मग त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, भरपूर असा लसूण आणि आपण जो तळलेला कढीपत्ता आहे तो टाकून घ्यायचा। त्यामध्ये थोडंसं तेलही असतं, तेही टाकून घ्यायचं आणि हे छान असं वाटून घ्यायचं। आता यामध्ये आपण लसूण टाकला आहे, त्यामुळे हे जे वाटलेलं मिश्रण आहे ते थोडंसं ओलसर होतं आणि हे जे शेंगदाण्याचं कूट आहे ते थोडंसं जाडसर राहतं। अशाच पद्धतीचं आपल्याला कूट या चटणीमध्ये आवश्यकता आहे। त्यामुळे अशा पद्धतीने छान वाटून झालं की हे दोन्ही मिश्रणं पॅन मध्ये मिक्स करायची। त्यामध्ये आपण आवडीनुसार लाल मिरची पावडर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं। इथं मी 4 चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता तिखट मीठ या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा हे जे मिश्रण आहे हे थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि अगदी मिक्सरचा एकच गरका किंवा मिक्सर फक्त चालू बंद करायचा आणि अगदी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। म्हणजे मीठ आणि चटणी ह्या मिश्रणामध्ये छान असं एकजीव होतं आणि खमंग आपली छान अशी टेस्टी चटणी तयार होते। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।